हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आता खूप महत्त्वाचा पॉईंट आपला चालू होतं, ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ. हा जो टॉपिक आहे आपला ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ, हा जो टॉपिक आहे त्याच्यामधला केमिकल इव्होल्युशन चालू होते. बघा, केमिकल इव्होल्युशनलाच मोलिक्युलर इव्होल्युशन होतात, कारण केमिकल चेंजेस कुठं होणार आहेत? मोलिक्युलर लेवलवरती चेंजेस होणार आहेत, बरोबर की नाही. त्याच्यानंतर अजून याला दुसरे नाव काय आहेत? सेल्फ असेंब्ली थेरी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ. त्याच्यानंतर आहे बायोकेमिकल ओरिजिन, कारण याच्यामध्ये केमिकल चेंजेस होत आहेत आणि केमिकल प्रॉपर्टीनंतर बायोलॉजिकल चेंजेस होणार आहेत, केमिकल चेंजेसनंतर बायोलॉजिकल चेंजेस होणार आहेत. ठीक आहे, तर त्यामुळे याला बायोकेमिकल ओरिजिन ऑफ लाईफ किंवा मोलिक्युलर इव्होल्युशन किंवा केमिकल इव्होल्युशन म्हटलं आहे. खूप सोपं आहे बाळांनो. याच्या फक्त A to H 7-8 स्टेप्स आहेत, तेवढ्या स्टेप्स केल्या आणि इतक्या सोप्या स्टेप्स आहेत ना. मला सांगा, ॲटम आहे, तुम्हाला ॲटम माहिती की नाही बाळांनो? ॲटम नंतर काय येणार आहे? मोलिक्युल येणार आहे, मग कंपाऊंड येणार आहे, परत मग हे जसं तुम्हाला माहिती आहे की नाही, सेल आहे, मग टिश्यू आहे, त्याच्यानंतर मग बॉडी ऑर्गन आहे, मग बॉडी. हा जसं तुम्हाला सिक्वेन्स माहिती आहे की नाही, सेम तसंच सिक्वेन्स फक्त याच्यामध्ये आहे. या स्टेप्स म्हणजे बाकी काही नाही, तर एकदम प्रिमिटिव्ह लेवलपासून कॉम्प्लेक्स लेवलपर्यंतचा हा सिक्वेन्स आहे. स्टेप बाय स्टेप आपल्याला पुढे जायचं आहे, त्यामुळे अजिबात लोड घ्यायचं नाही. नावं वगैरे काही वेगळी नाहीत, अगदी सोपं आहे. सुरुवातीला केमिकल इव्होल्युशन फॉर्म्युलेट केलं, कुणी फॉर्म्युलेट केलं? तर हेकेल या सायंटिस्टनी फॉर्म्युलेट केलं. बट डेव्हलप कुणी केलं आहे? तर ओपॅरिन अँड हल्डेनी, ही 2 सायंटिस्ट आहे. ओपॅरिन हल्डेन थेरी इथं आहे बघा, त्यामुळे हे एक सायंटिस्टचं नाव नाही, लक्षात ठेवायचं. ओपॅरिन वेगळा आहे, हल्डेन वेगळा आहे. तर या 2 सायंटिस्टनी काय केली? ही थेरी डेव्हलप केली. बट फॉर्म्युलेट कुणी केली? हेकेलनी केली आहे. तर ह्या थोडासा फरक लक्षात ठेवा, मे बी याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो. आता ओपॅरिन हल्डेन थेरी ऑफ केमिकल इव्होल्युशन मध्ये काय सांगितलं त्यांच्या थेरीमध्ये? तर काय सांगितलं? या सगळ्या स्टेप सांगितल्या. ओपॅरिन हा रशियन सायंटिस्ट होता आणि हल्डेन हा ब्रिटिश सायंटिस्ट होता. इन जनरल लक्षात राहू द्या, कधी कधी स्टेटमेंट बेसिसवरती विचारलं जातं. नीटला बेसिकली हे जास्त येतं, CETला अगदी गेले तर टफ लेवलला जातील, पण ह्या टॉपिकला एवढे टफ जात नाहीत. ठीक आहे, आता त्याच्यामधली फर्स्ट स्टेप बघायची. ए स्टेप काय सांगा? ओरिजिन ऑफ अर्थ अँड इट्स प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर. सुरुवातीचं ॲटमॉस्फिअर, आताचं जे ॲटमॉस्फिअर आहे, एक्झिस्टिंग ॲटमॉस्फिअर, त्याच्यापेक्षा प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर खूप डिफरंट होतं. ठीक आहे, मग ओरिजिन कधी झालं अर्थचं? 4.6 बिलियन इयर्स ॲगो. हे तर तुम्हाला माहिती आहे, बरोबर की नाही? 4.6 बिलियन इयर्स एगो हे झालं, हे आपण सकाळच्या लेक्चरमध्ये बघितले. आता यांनी एक स्टेटमेंट खूप छान सांगितले बघा, ओरिजिन ऑफ लाईफ ऑन अर्थ. बघा, ह्या स्टेटमेंटकडे व्यवस्थित लक्ष द्या. ओरिजिन ऑफ लाईफ ऑन अर्थ इज क्लोजली रिलेटेड टू द ओरिजिन ऑफ अर्थ इटसेल्फ. म्हणजे जे काय ओरिजिनचं लाईफचं जे ओरिजिन आहे कुठलं? अर्थवरचं, ते कुणासारखं आहे? जशी अर्थ ओरिजिन झाली त्याच्यासारखं, क्लोजली रिलेटेड टू ओरिजिन ऑफ अर्थ इटसेल्फ. अर्थचं जसं डेव्हलपमेंट झाली किंवा तिचं जसं ओरिजिन झालं तसंच लाईफचं सुद्धा ओरिजिन आहे. हे एक स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर हे तर आपल्याला माहिती आहे, 4.6 बिलियन्स इयर अगो काय होणार आहे? सनपासून ही काय झाली? आपली अर्थ ब्रोकन डाऊन झाली किंवा ब्रेकडाऊन झाली, बरोबर की नाही? त्याच्यानंतर हे जे काही सन आहे त्याच्यापासून हे जे ब्रेक डाऊन झालेले असे फायर बॉल्स आहेत, हे काय होते? फायर बॉल्स होते. आणि हे फायर बॉल्स जे आहेत, ग्लोईंग फायर होत्या. फायर बॉलच्या अराउंड हे काय होतं? रोटेटिंग काय होणं? क्लाउड्स होते. कशाचे? गॅसेस होते. त्याच्यानंतर व्हेरियस मोलिक्युल्सचे काय होते? व्हेपर्स होत्या. तर हे रोटेट होत होतं, स्थिर होतं का नाही? हे असं काय होत होतं? रोटेट होत होतं. तर हे त्याच्याबरोबरच पीसेस ऑफ मेटल्स अँड रॉक्स होते, त्यांना सगळ्यांना नेबुलाज म्हणत होतं. तर हे लक्षात ठेवा, नेबुलाज म्हणजे हे जे काही रोटेटिंग पीसेस होते, हे जे काही मटेरियल होते अर्थच्या या फायर भोवती, ग्लोईंग फायरबॉल भोवती, त्याला नेबुलाज म्हटले. त्याच्यानंतर येतो बिग बँगचा पॉईंट येतो. आपल्याला माहिती आहे बिग बँगमध्ये काय झालं? तर बिग बँगमध्ये जे काय असे पीसेस, तुकडे सगळे काय झाले? स्प्रेड झाले. त्याच्यातलं एक स्मॉल पीस म्हणजे काय आहे? आपली अर्थ आहे, आणि ती परत कूल डाऊन होऊन काय झाली? अर्थ. म्हणजे या बिग बँगमधून जेवढे काय पार्टिकल्स बाहेर पडले त्याच्यातला एक छोटासा तुकडा म्हणजे आपली अर्थ आहे. ठीक आहे, हे इन जनरल तुम्हाला इथपर्यंत सगळं माहिती आहे, याच्यामध्ये काही अवघड नाही आहे. आता जसं जसं वर्ष गेली किंवा हा सण आहे, याच्यापासून हे बाहेर फेकले गेले ना, रोटेट होत 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 हे असे काय झाले बाळांनो? बाहेर आले, असे बाहेर. म्हणजे हे काय होत होते? बाहेर. जसं जसं अवे सनपासून जशी ती काय झाली? लांब गेली, अशी एकदम डिस्टन्सवरती गेली, तसं टेम्परेचर काय झालं? स्लोली टेम्परेचर त्याचं डिक्रीज झालं. कुणाचं? आपल्या अर्थचं टेम्परेचर डिक्रीज झालं. आणि आता बघा, पहिल्यांदा तर फायरबॉल होता, आपण इथं बघितलं फायरबॉल होता, बरोबर, आणि गॅसेस होते, व्हेपर्स होते. मग हे गॅसेसचं काय झालं बाळांनो? कंडेन्सेशन झालं. जसं टेम्परेचर कमी होईल तसं ऑब्वियस आहे गॅसचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होणार. आणि त्याच्यामध्ये बघा, कंडेन्सेशन झाल्यामुळे त्याच्यातले जे हेवी एलिमेंट्स आहेत, हेवी एलिमेंट्समध्ये कुठले आहेत सांगा? निकेल आहे, त्याच्यानंतर फेरस आहे,
हे सगळे काय झाले, कोर, सॉलिड कोर आपला बनला, सेंटर, अर्थच्या सेंटरला गेले आणि त्याचा सॉलिड कोर बनला. ठीक आहे, तर हे असे आतमध्ये एकदम सेंटरला गेले आणि त्याच्यानंतर जे लाईटेस्ट होते एलिमेंट्स, ज्याचं ॲटमॉस्फिअर बनलं, म्हणजे जे आपले गॅसेस आहेत त्यांचं हे काय झालं, ॲटमॉस्फिअर बनलं. आपण म्हणतो की नाही पृथ्वी गोल आहे, तर ते असं स्ट्रक्चर येणार. बरोबर, हा कोर आहे सेंटरचा, त्याच्यानंतर हे ॲटमॉस्फिअर आहे जे लाईट एलिमेंट्स आहेत आणि हेवी एलिमेंटचं सेंटर बनला. आता इथंपर्यंत समजायला काहीच अवघड नाही. याच्यामध्ये कुठं अजून केमिकल चेंजेस झालेले नाहीत, फक्त इथं कंडेन्सेशन फिजिकल प्रोसेस आहे. बरोबर की नाही. आता महत्त्वाचे स्टेप्स चालू होत आहेत. हां, आता जे आपण बघितलं सेंटर आणि त्याच्याभोवती काय आहे, एन्व्हायरमेंट, किंवा एन्व्हायरमेंट नाही म्हणता येणार याला, ॲटमॉस्फिअर म्हणू. तर हे ॲटमॉस्फिअर रिड्युसिंग टाईप होतं. कसं होतं बाळांनो, रिड्युसिंग टाईप. का, तिथं फ्री ऑक्सिजन नव्हता, गॅसेस होते तरी फ्री ऑक्सिजन नव्हतं, त्यामुळे हे रिड्युसिंग टाईपचं होतं. आत्ताचं जे एन्व्हायरमेंट आहे, ॲटमॉस्फिअर आहे, ते आत्ताचं ऑक्सिडायझिंग आहे. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, आत्ताचं ऑक्सिडायझिंग आहे, त्यावेळेचं रिड्युसिंग टाईपचं एन्व्हायरमेंट, बऱ्याचदा माझ्या तोंडून एन्व्हायरमेंट जाते, ॲटमॉस्फिअर होतं. आता नेक्स्ट स्टेप आपल्याला बघायची, फॉर्मेशन ऑफ अमोनिया, वॉटर आणि मिथेन. खूप इम्पॉर्टंट स्टेप मानली जाते ही. बघा, अर्थचं टेम्परेचर तर त्यावेळी खूप हॉट होतं, जरी गॅसेसचं कंडेन्सेशन झालं तरी टेम्परेचर खूप जास्त होतं. त्यामुळं काय होत होतं, ॲटम जे आहेत ते इझिली कंबाईन होऊ शकत नव्हते. ॲटम्स कुडंट कंबाईन इझिली. जे ॲटम्स आहेत ते एकमेकांबरोबर इझिली कंबाईन होऊ शकत नव्हते. का, टेम्परेचर कसं होतं, खूप जास्त होतं, हॉट टेम्परेचर होतं. बरोबर की नाही. मग त्यावेळी ते जे ॲटमॉस्फिअर होतं, प्रिमिटिव्ह अर्थचं ॲटमॉस्फिअर, तिथं काय होतं, लार्ज अमाऊंट ऑफ कशाची अमाऊंट जास्त होती, किंवा कुठले गॅसेस तिथं जास्त अमाऊंटमध्ये होते. हायड्रोजन होता, नायट्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजन. हे 4 पाठचं करायचे, लक्षात ठेवायचं आहे. हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजन, हे N2H2 ते सगळं बघून घ्या. ठीक आहे, मग त्याच्यामधला या 4 मधला हा हायड्रोजन काय होता, सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह होता, व्हेरी ॲक्टिव्ह. कोण, हायड्रोजन. मग हा सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह आहे, तर हाच सगळ्यांबरोबर रिॲक्ट होणार ना. मग हा हायड्रोजन हा नायट्रोजन बरोबर रिॲक्ट झाला आणि तुमचा काय बनला इथं सांगा, हा मिथेन नाही आहे, अमोनिया. त्याच्यानंतर हा हायड्रोजन काय झाला, ऑक्सिजन बरोबर कंबाईन झाला आणि तुमचं काय बनलं, वॉटर बनलं. आणि हा हायड्रोजन तुमचा कार्बन बरोबर काय झाला, कंबाईन झाला आणि तुमचा काय बनला, मिथेन बनला. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. सगळ्यात पहिल्यांदा तुमचे हे 3 गोष्टी अर्थवरती मोलिक्यूल, किंवा आपण काय म्हणू, मोलिक्यूल म्हणण्यापेक्षा कंपाऊंड हे तयार झाले. मग त्यावेळी टेम्परेचर तर जास्तच होतं. बरोबर की नाही. जरी हे थोडंसं कंबाईन झालं असलं तरी टेम्परेचर जास्त होतं. त्यामुळं अमोनिया आणि हे जे मिथेन आहेत, अमोनिया आणि मिथेन, ह्यांचं काय होतं, गॅसेस फॉर्ममध्ये होते. आणि वॉटर पण बघा, वॉटरचं गॅस फॉर्मला आपण काय म्हणतो सांगा, स्टीम किंवा व्हेपर म्हणतो. स्टीमच्या, वाफेच्या फॉर्ममध्ये होते. बरोबर की नाही. मग जसं वर्ष गेली, पुढं जसा टाईम गेला तसं काय झालं, टेम्परेचर अर्थचं काय झालं, कूल डाऊन झालं. कारण कमी झालं परत टेम्परेचर. ठीक आहे, जसं कमी झालं तसं हे वॉटर काय होतं, स्टीमच्या रूपात होतं. बरोबर, हे स्टीमचं पाऊस पडायला लागला, म्हणजे पाणी झालं. बरोबर की नाही. स्टीमचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये झालं आणि पाऊस पडला. ठीक आहे, मग हा पाऊस, ह्या पावसाने अजून अर्थ काय केली, अजून कोल्ड बनवली, अजून जास्त कमी टेम्परेचर केलं. ऑलरेडी टेम्परेचर कमी होत होतं, स्टीमचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये झालं, रेन म्हणजे पाऊस पडला आणि त्याच्यामुळं अजून अर्थ काय झाली, अजून कूल झाली. आता हे जे पाणी आलं आहे पावसाचं, ते कुठे ॲक्युमुलेट झालं, तर जे काही रिव्हर्स किंवा ॲक्युमुलेट झालं जिथे त्याला जागा आहे तिथं. आणि मग काय तयार झालं, रिव्हर्स तयार झाले, स्ट्रीम्स म्हणजे प्रवाह, लेक्स तयार झाले, सीज आणि ओशियन्स, हे सगळे तयार झाले ह्या पावसामुळं, म्हणजे टेम्परेचर कमी झाल्यामुळं जे वॉटर आलं त्याच्यामुळं. आता मग काय झालं, वॉटर तर गेला. बरोबर की नाही. मग हा काय राहिला, मिथेन राहिला आणि अमोनिया राहिला. मग हे अमोनिया आणि मिथेन काय झाले, डिझॉल्व्ह झाले कुठं, वॉटरमध्ये. आणि ओशियन्स आपले काय झाले, अमोनिया आणि मिथेन असणारे असे डिझॉल्व्ह झालेले होते. म्हणजे तुम्हाला इथं लक्षात काय ठेवायचे, पहिले केमिकल्स कुठले तयार झाले अर्थवरती, वॉटर, अमोनिया आणि मिथेन, हे पाठचं करायचे. लक्षात आलंय. मग बघा, सोपी स्टेप आहे की नाही. काही ह्याच्यामध्ये लक्षात ठेवलं तुम्ही सांगा, हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजन. त्याच्यातला हायड्रोजन ॲक्टिव्ह, ह्या तिघांबरोबर कंबाईन होऊन हे तयार झालं. बस एवढंच याच्यामध्ये आहे, समरी बघायचं झालं तर. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप बघायची, सिंथेसिस ऑफ सिम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. लक्षात ठेवायचं सिम्पल. बघा, सुरुवातीला मग अगदी अमोनिया, वॉटर आणि मिथेन तयार झाले, त्याच्यानंतर सिम्पल ऑर्गॅनिक, त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक, असं स्टेप बाय स्टेप आपल्याला पुढे जायचं आहे. सिम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंड हे जे आहेत त्याच्यामध्ये मग पुढची स्टेप, किंवा जी मग अशी आपण बघितली स्टेप, त्याच्या पुढची स्टेप काय आहे, फॉर्मेशन ऑफ मायक्रोमोलिक्यूल. याच्यामध्ये काय झाले, तुमचे मायक्रोमोलिक्युल्स तयार झाले. आता टेम्परेचर तर अर्थचं कमी झालं होतं पावसामुळे. बरोबर की नाही. मग त्याच्यामुळं काय झालं, हायली रिॲक्टिव्ह जे फ्री रॅडिकल्स होते, कुठले, हायड्रोकार्बन्स, हे काय झाले, हे जे हायली
रिॲक्टिव्ह फ्री रॅडिकल्स होते CH2 हे काय झाले कंडेन्स झाले. हे काय झाले कंडेन्स झाले. का कंडेन्स झाले? अर्थचं टेम्परेचर कमी झालं आणि व्हेरियस टाईप्स ऑफ सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स तयार झाले. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स तयार झाले. ठीक आहे. आता त्यावेळी एनर्जीचा सोर्स काय होता? अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, रेडिएशन्स आहेत, लाईटनिंग आणि व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटीज हे सगळे एनर्जीचे सोर्सेस होते. आणि या एनर्जीच्या सोर्सेसमुळे जे आपण मगाशी बघितलेलं सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड हे हायड्रोकार्बन्स आहेत, म्हणजे हायड्रोकार्बनचे मॉलिक्यूल ह्याच्या अगोदरच्या स्टेप्समध्ये तयार झालेले अमोनिया, वॉटर ह्या सगळ्यांच्यावरती खूप साऱ्या प्रोसेसेस झाल्या. मग कुठल्या कंडेन्सेशन झालं, पॉलिमरायझेशन झालं, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन झालं. या सगळ्या प्रोसेसमधून हे मॉलिक्युल्स गेल्यानंतर याचे काय काय तयार झाले सांगा? मोनोसॅकॅराइड्स, अमायनो ॲसिड्स, प्युरिन्स, पायरिमिडिन्स, फॅटी ॲसिड्स आणि ग्लिसरॉल हे सगळे काय आहेत तुमचे मायक्रोमॉलिक्यूल किंवा काय लक्षात ठेवा तुम्ही सिम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंड. काय आहेत हे? सिम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि हे ऑर्गॅनिक कंपाऊंड सगळेचे सगळे कुठे आहेत सांगा? सीज आणि ओशियन्समध्ये आहेत, म्हणजे हे पाण्यामध्ये आहेत बरोबर. याच्यामध्ये डिझॉल्व्ह झालेत. आणि एखाद्या पाण्यामध्ये मोनोसॅकॅराइड, अमायनो ॲसिड हे सगळे मॉलिक्युल्स जर आपण डिझॉल्व्ह केले तर त्याला ते जे स्ट्रक्चर तयार होतं, हल्डेन जो सायंटिस्ट आहे हा हल्डेन त्या स्ट्रक्चरला किंवा ओशियनमध्ये हे सगळे मॉलिक्युल्स आहेत त्यांना काय म्हणतो? द हॉट डायल्यूट सूप किंवा प्रिमिटिव्ह ब्रॉथ. सूप तुम्ही बघता त्याच्यामध्ये वॉटर आहे आणि बऱ्याचशा गोष्टी सॉलिड त्याच्यामध्ये डिझॉल्व पण काही केलेल्या जातात आणि काही दिसतात. ठीक आहे. तर हे सगळं स्ट्रक्चर याला हॉट डायल्यूट सूप किंवा प्रिमिटिव्ह ब्रॉथ. कोण म्हटलं आहे, कुणी हे नाव दिलं आहे याला, ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची तुम्हाला. हल्डेननी त्याच्यावरती क्वेश्चन विचारला गेला होता. ॲक्च्युली आपल्या पेपरला नाही पण मध्य प्रदेशच्या CETला विचारला गेला होता. काय मग तो क्वेश्चन? हॉट डायल्यूट सूप वॉज स्टेटेड बाय. कुणी सांगितलं ह्या सगळ्या कन्सेप्टला की हॉट डायल्यूट सूप? ओपॅरिन, हल्डेन, युरे, नन ऑफ दिस. ते तर नाही. युरे अँड मिलर्स एक्सपेरिमेंट दुसरा आहे. हल्डेन आणि ओपॅरिन याच्यामधला काय सांगा? हल्डेन, म्हणजे ऑप्शन नंबर बी त्याचं करेक्ट आन्सर येईल. आता या हॉट डायल्यूट सूपबद्दल तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिग्रेडेशन होत नव्हतं. कुठल्याही प्रकारचं डिग्रेडेशन. का? डिग्रेडेशन होण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझम्स लागतील आणि त्याच्यामध्ये फ्री ऑक्सिजनच नाही तर डिग्रेडेशन होईल का रे? एन्झाईम्स नाहीत कुठले, ऑक्सिजन नाही आहे, कुठला फ्री ऑक्सिजन नाही, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये डिग्रेडेशन होत नव्हतं. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आता सिम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले बरोबर की नाही मगाशी त्या डायल्यूट सूपमध्ये होते, हॉट डायल्यूट सूपमध्ये. आता त्याची पुढची स्टेप काय असणार? ऑब्वियस आहे की सिम्पल नंतर तुमच्या काय होतात बाळांनो? कॉम्प्लेक्स तयार होतात किंवा कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड इथं तयार होणार आहेत. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इथं तयार होतील. त्या सिम्पलपासून कॉम्प्लेक्स तयार होणार. आता एक लक्षात ठेवायचं की हॉट डायल्यूट सूप मगाशी आपण बघितलं ऑक्सिजन फ्री होतं. त्याचबरोबर हे कसं आहे? स्टराईल आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं स्पोर्स किंवा बाकी असं प्रोड्यूस होण्यासारखं काही नाही आहे. आता याच्यामध्ये काय झालं बघा, ह्या हॉट डायल्यूट सूपचं नेक्स्ट स्टेप बघूयात. कसे सिम्पलपासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार झाले हे आपल्याला बघायचं आहे. हॉट डायल्यूट सूपमध्ये असे खूप सारे काय होते सांगा? मॉलिक्युल्स होते. हे सगळे मॉलिक्युल्स काय झाले? एकत्र आले. आता ह्या सगळ्या मॉलिक्युल्सचं समजा आपण इथं असं काय झाला बॉल किंवा आपण काय करूयात आता इथं असं हे सगळ्या साईडनी काय झाले तसे एकत्र आले तसं समजूयात ह्या सगळ्या साईडनं. आणि हे मग एकमेकांकडे आले किंवा एकत्र आले की कोलाईड होतील एकमेकांवरती. असे काय होणार आहेत? धडकणार आहेत. त्याच्याबरोबर त्यांची रिॲक्शन होणार आहे, ॲग्रिगेट होतील आणि नवीन कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल. का? हे असे सगळे सिम्पल मॉलिक्यूल एकत्र येऊन काय झालं? नवीन कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल तयार झाला. कम टुगेदर, एकत्र आले, कोलाईड एकमेकांना धडकले, रिॲक्ट झाले आणि ॲग्रिगेट म्हणजे परत त्यांचा असं कंबाईन झालं, गोळा बनला थोडक्यात. तर आणि काय झालं आपल्याला? कॉम्प्लेक्स न्यू कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स हे काय झाले? तयार झाले. मग आता मला सांगा मग असे मोनोसॅकॅराइड होते. मग मोनोसॅकॅराइड ह्याचं सिम्पलचं कॉम्प्लेक्स काय होतं? पॉलिसॅकॅराइड बरोबर की नाही. त्याच्यानंतर अजून काय काय होते मग अशी फॅटी ॲसिड्स होते. फॅटी ॲसिड्सपासून फॅट तयार झालं. अमायनो ॲसिड्सपासून प्रोटीन तयार झालं. प्युरिन आणि पायरिमिडिन्स होते बरोबर की नाही. तर प्युरिन आणि पायरिमिडिन्सपासून तुमचे काय झाले सांगा? हे न्यूक्लिओसाइड्स आणि न्यूक्लिओटाइड्स तयार झाले. म्हणजे हे मोनोपासून पॉली म्हणजे सिम्पलपासून हे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड अशा प्रकारे तयार झाले. आता एक लक्षात ठेवायचं अजून एक पॉईंट, इथं जे प्रोटीन्स तयार झाले या प्रोटीनला एन्झायमॅटिक प्रॉपर्टीज होत्या. काय होत्या बाळांनो? किंवा हे जे प्रोटीन्स आहेत ते एन्झायमॅटिक रिॲक्शन्स शो करत होते. काय? एन्झायमॅटिक रिॲक्शन शो करत होते हे तयार झालेले प्रोटीन्स, म्हणून त्यांना प्रोटोप्रोटीन्स म्हटलं. हे प्रोटोप्रोटीन लक्षात ठेवा. असे प्रोटीन्स जे त्यावेळी तयार झाले कधी लाईफ तयार होताना आणि ते काय करत होते? एन्झायमॅटिक रिॲक्शन शो करत होते, म्हणून
त्यांना प्रोटोप्रोटीन्स म्हटलं. तर बघा एन्झाईम, एखाद्या एन्झाईमचं काय काम असतं सांगा? रेट ऑफ रिॲक्शन काय करतं? ते वाढवतं. रेट ऑफ रिॲक्शन वाढवतं किंवा रिॲक्शन एनहान्स करतं किंवा रिॲक्शन स्टार्ट करतं, बरोबर की नाही? तर म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे? एन्झायमॅटिक प्रॉपर्टीज एखाद्या गोष्टीमध्ये आल्या की ऑब्वियस आहे की अदर केमिकल रिॲक्शन्स याच्यामध्ये काय होतील? एनहान्स होतील. म्हणजे हा एक खूप मोठा लँडमार्क आहे की प्रोटीन्समध्ये एन्झायमॅटिक प्रॉपर्टीज येणं, कारण याच्यानंतर बाकीच्या रिॲक्शन्स होतील आणि पुढं जसं जसं टाईम पुढं जाईल तसं तसं अर्थवरचं लाईफ डेव्हलप व्हायला खूप त्याच्यामध्ये वाव मिळणार आहे, आपण असं म्हणूयात थोडक्यात. आता एकदम सिम्पल स्टेप आहे. ऑब्वियस आहे की प्रोटीन्स आहेत, त्याच्यानंतर काय होतात? न्यूक्लिक ॲसिड्स तयार होतात. बघा ॲग्रिगेशन ऑफ फॉस्फरिक ॲसिड ऑलरेडी इथं तयार झालं. त्याच्यानंतर शुगर आहे, प्युरिन्स आहेत, पायरिमिडिन्स आहेत. हे सगळं एकत्र येऊन काय होईल रे बाळांनो? न्यूक्लिओटाइड्स तयार होतील. तुम्हाला DNA RNAचं स्ट्रक्चर माहिती आहे. आणि खूप सारे न्यूक्लिओटाइड्स जॉईन झाले की काय होणार आहे? न्यूक्लिक ॲसिड तयार होणार. आणि हे न्यूक्लिक ॲसिड ही एक खूप महत्त्वाची प्रॉपर्टी का, किंवा ही एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे का? तर न्यूक्लिक ॲसिडमध्ये सेल्फ रेप्लिकेटिंग ॲबिलिटी असते. एखादा हा मॉलिक्यूल आहे समजा, हा स्वतः अजून दुसरा एक मॉलिक्यूल तयार करतोय, तर ऑब्वियस आहे की लाईफ पुढं कंटिन्यू होणार आहे. म्हणजे ही एक फंडामेंटल प्रॉपर्टी आहे कोणाची? लिव्हिंग फॉर्मची. हा पेन जर मी इथं ठेवला, 1 वर्ष जरी ठेवला, तर याच्यामध्ये याचा दुसरा पेन तयार होणार नाही, बरोबर की नाही? ह्याला काहीतरी न्यूट्रिशन दिलं असं होत नाही. पण एखादी सेल मी घेतली, ठीक आहे, आणि याच्यामध्ये न्यूट्रिएंट मीडियममध्ये ठेवली, तर ही दुसरी सेल तयार करेल की नाही? म्हणजे हे लिव्हिंग थिंगची जी ही प्रॉपर्टी आहे सेल्फ रेप्लिकेशन, तर ही फंडामेंटल प्रॉपर्टी आणि ही ह्या स्टेपला येऊन तयार झालेली आहे. म्हणजे इथून पुढं लिव्हिंग थिंग्सकडे आपण जास्त चाललो आहे. आता नेक्स्ट स्टेप घेऊयात. बघा अजून 3 स्टेप्स आहेत. थोडंसं लेक्चर लेंदी होईल, बट या स्टेप्सला अर्ध्यात तर सोडू शकत नाही. फॉर्मेशन ऑफ प्रोटोबियॉन्ट ऑर प्री सेल्स. याच्या अगोदर ई झाली होती का? बरोबर आहे, ई झालेली. प्रोटोबियॉन्ट किंवा प्री सेल्स. आता मला सांगा सगळ्यात महत्त्वाचं काय झालं रे बाळांनो? न्यूक्लिक ॲसिड तयार झालेलं, बरोबर. ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक सबस्टन्स तिथं ऑलरेडी तयार झालेले होते. मग बघा न्यूक्लिक ॲसिड, इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स हे सगळं एकत्र येऊन काय झालं? प्रोटोबियॉन्ट किंवा प्री सेल्स. म्हणजे प्री सेल हे आपल्या लाईफचं फर्स्ट फॉर्म्स आहेत. म्हणजे हे सगळे न्यूक्लिक ॲसिड आले, इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आले आणि प्रोटोबियॉन्ट किंवा तुमच्या प्री सेल्स इथं तयार झाल्या. आता याच्यामध्ये जे प्रोटीन्स तयार झाले की नाही ते बघा कोलॉइडल हायड्रोफिलिक कॉम्प्लेक्सेस फॉर्म. कोलॉइडल हायड्रोफिलिक कॉम्प्लेक्सेस म्हणजे कसे झाले? हे तुमचं प्रोटीन मॉलिक्यूल आहे आणि सराउंडेड बाय वॉटर मॉलिक्यूल. म्हणजे आता मी हे असे वॉटर मॉलिक्यूल काढते, ह्याला काय बेस आहे का नाही, मी फक्त दाखवण्यासाठी काढते. तर हे काय आहेत? असे वॉटर मॉलिक्यूल तयार झाले. म्हणजे आतमध्ये प्रोटीन आणि हे वॉटर मॉलिक्यूल. तर एक लक्षात ठेवायचं, हे असं स्ट्रक्चर तयार झालं. या प्रोटीनने काय केलं? कोलॉइडल हायड्रोफिलिक. हायड्रो म्हणजे काय सांगा? हे काय आहेत आपले वॉटर. फिलिक म्हणजे काय? अट्रॅक्शन असणारे. ते वॉटर लविंग असतात, म्हणजे वॉटरला अट्रॅक्ट करतात, वॉटरला जवळजवळ चिटकून राहतात. म्हणजे हे प्रोटीन्स असे तयार झाले जे काय आहे? हायड्रोफिलिक कॉम्प्लेक्स तयार झालं. कारण याच्यामध्ये काय आहे? वॉटर आणि यांच्यामध्ये ह्या वॉटरच्या मॉलिक्यूलमध्ये आणि याच्यामध्ये बॉन्डिंग आहे. म्हणजे हे सगळे वॉटरच्या मॉलिक्यूल प्लस आतमध्ये ह्या प्रोटीन मॉलिक्यूल. मग हे जे असे बॉल लाईक स्ट्रक्चर झालं त्याला ओपॅरिन काय म्हणतो? ह्याला कोॲसर्वेट्स म्हणतो. काय म्हणतो? स्ट्रक्चर सेमच आहे, लक्षात घ्या. पण ओपॅरिन त्याला कोॲसर्वेट्स म्हणतो आणि सिडने फॉक्स त्याला काय म्हणतो? प्रोटीनॉइड्स किंवा मायक्रोस्पियर. स्पियर गोल, मायक्रो छोटासा गोल आहे. प्रोटीनॉइड प्रोटीनपासून बनला आहे म्हणून ओपॅरिन म्हणतो कोॲसर्वेट्स आणि सिडने फॉक्स म्हणतो प्रोटीनॉइड्स. हे लक्षात ठेवा. याच्यावरती सुद्धा क्वेश्चन आहे आय थिंक. काय तो क्वेश्चन? कोॲसर्वेट्स आर कोलॉइडल ड्रॉपलेट्स कंटेन न्यूक्लिओप्रोटीन. केरळच्या CET मध्ये विचारला गेला होता. बोथ A and B आणि प्रोटोबियॉन्ट. तर बघा याच्यामध्ये कोलॉइडल ड्रॉपलेट्स आहेत का? आहेत. याच्यामध्ये कोलॉइडल ड्रॉपलेट्स हे आहेत. कोलॉइडल हायड्रोफिलिक कॉम्प्लेक्सेस आहेत. कंटेन न्यूक्लिओप्रोटीन आहेत का रे बाळांनो? प्रोटीन्स आहेत, बरोबर की नाही? आणि त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली न्यूक्लिक ॲसिड आहे, तर न्यूक्लिओप्रोटीन. म्हणून ऑप्शन C बरोबर आहे. तर बोथ A and B. प्रोटोबियॉन्ट नाही. प्रोटोबियॉन्ट हे फर्स्ट फॉर्म्स ऑफ लाईफ आणि याच्यामधल्या प्रोटीनला कोॲसर्वेट्स म्हटलं आहे. हे प्रोटोबियॉन्टला नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता इम्पॉर्टंट स्टेप आपली पूर्ण झाली की फर्स्ट फॉर्म ऑफ लाईफ. फर्स्ट सेल नाही, फर्स्ट सेल इथून पुढे तयार होणार आहे. फर्स्ट फॉर्म ऑफ लाईफ तयार झाले म्हणजे प्री सेल्स तयार झाल्या, ठीक आहे. आता नेक्स्ट काय आहे? याच्यापासून सेल तयार होणं. मग न्यूक्लिक ॲसिडची कॅपॅसिटी बघा. न्यूक्लिक ॲसिडची कॅपॅसिटी काय आहे? किंवा सेल्फ रेप्लिका तयार होतात. स्वतःच्या रेप्लिका म्हणजे क्लोन्स तयार होतात. म्हणजेच मल्टिप्लिकेशन होतं ना. मोर नंबर ऑफ कॉपीज इथं तयार होत असतात बाय मल्टिप्लिकेशन. ही तर प्रोसेस किंवा ही तर कॅपॅसिटी आहेच न्यूक्लिक ॲसिडची. बट हे न्यूक्लिक ॲसिड्स ग्रॅज्युअली काय स्टार्ट करतात? केमिकल रिॲक्शन स्टार्ट करतात ज्याच्यामधून प्रोटीन्स तयार होतात. बघा
प्रोटीन्स तयार होतात आणि इथं आपण प्रोटोप्रोटीन म्हणत होतो. हे जे प्रोटीन्स आहेत हे प्रॉपर प्रोटीन्स आहेत का? प्रोटीन्स फॉर्म्स कोलायडल हायड्रोफिलिक कॉम्प्लेक्सेस, म्हणजे हे प्रॉपर जे आताचे प्रोटीन्स आहेत तसे हे प्रोटीन्स नाही आहेत. मग इथं प्रोटीन्स तयार झाले आणि प्रोटीन तयार झाल्यामुळं तुमचं प्री सेलचं कन्व्हर्जन सेलमध्ये व्हायला जास्तीत जास्त मदत झाली. आणि प्री सेलचं कन्व्हर्जन सेल, आता सेल म्हटलं की काय झालं हे बायो आलं की नाही, लिव्हिंग आलं ना, लाईव्ह कंडिशनमध्ये आलं, बरोबर की नाही. तर हे म्हणून केमिकल इव्होल्युशनचं कन्व्हर्जन इथं बायोलॉजिकल इव्होल्युशनमध्ये इथं होतं. कधी? प्रोटीन्स तयार झाल्यानंतर, न्यूक्लिक ॲसिड्सपासून प्रोटीन तयार झाल्यानंतर किंवा त्यांच्या रिॲक्शनमुळं प्रोटीन तयार झाल्यामुळं मग हे प्रीसेलचं कन्व्हर्जन सेल आणि केमिकल इव्होल्युशनचं बायोलॉजिकल इव्होल्युशनमध्ये कन्व्हर्जन झालं. आणि आता फायनली आपल्याला बघायचं आहे बायोलॉजिकल इव्होल्युशन. मग फर्स्ट सेल किंवा प्रिमिटिव्ह सेल्स हे कुठं होत्या? मरीन होत्या, हेट्रोट्रॉपिक होत्या. ह्याच्यावरती प्रश्न येतो, लक्षात ठेवा. सगळं ओशनमध्ये चाललं आहे ना, मग अशी आपण बघतो ना हॉट डायल्यूट सूप जो आहे त्याच्यामध्ये सगळं चाललं आहे. त्याच्यानंतर हेट्रोट्रॉपिक आहेत, ॲटोट्रॉपिक नाहीत. ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या पॉईंटवरती नीटला ऑलरेडी क्वेश्चन येऊन गेला आहे. तर मग ह्या हेट्रोट्रॉपिक आहेत. मग काय करायचं? ही सेल आहे सुरुवातीची, बरोबर. ही सराउंडिंग एरियामध्ये हे जे काही फूड आहे, ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक मटेरियल आहे त्याचा फूड म्हणून वापर करत होते. मग बघा याचं काय झालं मग सांगा? ग्रोथ आणि मल्टिप्लिकेशन झालं, कारण ही सराउंडिंग एरियामधून काय करते? फूड घेते. मग याचं खूप साऱ्या अशा काय झाल्या? सेल्स तयार झाल्या. मग हे बाहेरचं जे काय फूड होतं सराउंडिंग एरियाचं त्याचं डिप्लिशन झालं, म्हणजे काय झालं? हे संपलं, हे कमी झालं आणि कार्बन डायऑक्साईड वाढला. खूप महत्त्वाची गोष्ट आहे का? हेट्रोट्रॉपिक आहे ना आणि अनएरोबिक आहे, ह्याच्यामध्ये कुठंही फ्री ऑक्सिजन नाही आहे. तुम्हाला ऑक्सिजन घ्यायला जागा आहे का इथं? नाही. म्हणजे हेट्रोट्रॉपिक आहेत, मरीन आहेत, प्लस ह्या कशा आहेत सांगा? अनएरोबिक आहेत. या पॉईंटवरती हेट्रोट्रॉपिक मरीन आणि अनएरोबिक आहेत. ह्या कशा होत्या? अनएरोबिक होत्या. आणि मग फर्मेंटेशन होत होतं ना, यांचं डायजेशन म्हणजे फर्मेंटेशन होत होतं आणि त्यामुळं कार्बन डायऑक्साईडची लेवल वाढली. आणि ही जी सिच्युएशन आहे कार्बन डायऑक्साईडची लेवल वाढणं ही असते फेवरेबल कशासाठी? म्युटेशनसाठी. आणि बघा म्युटेशनसाठी काय कंडिशन फेवरेबल झाली? कार्बन डायऑक्साईडचं लेवल वाढली. हे सगळं फर्मेंटेशन झालं, ठीक आहे. आता ह्या म्युटेशनमुळं त्यातल्या काही मॉलिक्युल्सचे क्रोमोफोर्स तयार झाले. आणि आपल्याला माहिती आहे क्रोमो म्हटलं की काय झालं? पिगमेंट आले. आणि क्रोमोफोरमध्ये कशाची ॲबिलिटी असते सांगा? लाईट एनर्जीला ट्रॅप करायचं आणि त्याचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीमध्ये करण्याची प्रॉपर्टी किंवा ॲबिलिटी या क्रोमोफेअरमध्ये आहे. मग आता सांगा लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकलमध्ये झालं म्हणजेच काय झालं रे बाळांनो? फोटोसिंथेसिस झालं. काय झालं? फोटोसिंथेसिस. आणि फोटोसिंथेसिस झालं म्हणजेच या हेट्रोट्रॉपचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? ऑटोट्रॉप्समध्ये झालं. आणि मग फोटोसिंथेसिस झाला की त्याचा बाय प्रोडक्ट काय आहे सांगा? ऑक्सिजन रिलीज होतो आहे. आणि ऑक्सिजन रिलीज झाला. आत्तापर्यंत फ्री ऑक्सिजन नव्हता म्हणून ॲटमॉस्फिअर कसं होतं? रिड्युसिंग टाईपचं होतं. आता मात्र ऑक्सिजन रिलीज झाला, फ्री ऑक्सिजन तिथं आला आणि मग रिड्युसिंग ॲटमॉस्फिअरचं कन्व्हर्जन ऑक्सिडायझिंग ॲटमॉस्फिअरमध्ये झालं. हे सगळं तुमचं केमिकल इव्होल्युशनमध्ये येतं. आणि आता फोटोसिंथेसिस झालं ना, लिव्हिंग सेल्स तयार झाल्या. मग इथून पुढचं सगळं जे असणार आहे ते कसं असेल? बायोलॉजिकल इव्होल्युशन असणार आहे. तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघायचं आहे. मग आता याच्यावरचा प्रश्न लेंदी लेक्चर खूप झालं आहे. मी प्रश्न फक्त तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही मला तो सोडवून त्याचं ॲन्सर कमेंट सेक्शनमध्ये मला कळवायचं आहे. नीटला विचारला गेलेला प्रश्न आहे तो. तर हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचा ॲन्सर कळवायचा आहे. आय होप आजचं लेक्चर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. याचा स्क्रीनशॉट मारा किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही सोडवू शकता. जर लेक्चर व्यवस्थित समजलं असेल, सगळे डाऊट्स याच्याबद्दलचे क्लिअर झाले असतील तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा ज्यांना तुम्ही शेअर करताय त्यांना सबस्क्राईब करायलासुद्धा सांगा. थँक्यू.